सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं T20 विश्वचषकात नवा इतिहास घडवलाय। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतानं न्यूझीलंडचा 96 धावांनी धुव्वा उडून सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। 2020 विश्वचषक लागोपाठ दुसऱ्यांदा आणि आजवर तिसऱ्यांदा जिंकणारा टीम इंडिया हा पहिला संघ ठरलाय। विशेष म्हणजे यजमान या नात्यानं T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देशही ठरलाय। या सामन्यात भारताच्या संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन या तीन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या आक्रमणाच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या। त्या तिघांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतानं 20 षटकात 5 बाद 255 धावांची मजल मारली। त्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा अख्खा डाव 159 धावातच कोलमडला। भारताकडून जसप्रीत बुमराहनं 4 तर अक्षर पटेलनं 3 विकेट्स काढून न्यूझीलंडला रोखण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। आयसीसी T20 विश्वचषक अंतिम सामन्यात 4 षटकांमध्ये केवळ 15 धावा देत 4 बळी घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सामनावीर ठरलाय। तर 5 सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करत 3 अर्धशतकांसह 321 धावा करणारा संजू सॅमसन मालिकावीर ठरलाय। दरम्यान सॅमसन T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरलाय। त्याने वेस्ट इंडिजच्या मार्लन सॅम्युएल्सचा 85 धावांचा विक्रम मोडीत काढला आहे। टीम इंडियानं काल T20 विश्वचषकावर नाव कोरलं आणि पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचं सुवर्णयुग अवतरल्याची जगभर ग्वाही फिरली आहे। गेल्या 3 वर्षात भारताच्या 3 प्रतिष्ठेच्या आयसीसी ट्रॉफी जिंकल्यात। त्यामध्ये 2024 मध्ये साऊथ आफ्रिकेला नमवत T20 विश्वविजेतेपद पटकावलं। त्यानंतर गेल्या वर्षी मार्च महिन्यातच भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि आता यावर्षी पुन्हा न्यूझीलंडचाच पराभव करत T20 विश्वचषक पटकावलाय। एवढंच नाही तर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताच्या महिला संघानं तुफान पराक्रम गाजवत विश्वचषक पटकावला होता। तर यावर्षी फेब्रुवारीत आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारताच्या अंडर-19 संघानं देखील वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलंय। तर 2024 पासून भारताची ही विजयी घोडदौड सुरू आहे। भारताचा पुरुषांचा क्रिकेट संघ असो, अंडर-19चा संघ असो की महिला संघ असो, सगळ्याच संघांनी जोरदार कामगिरी बजावलेली आहे। त्यांनी त्यांच्या प्रकारातील विश्वचषक पटकावलेला आहे आणि त्यामुळे क्रिकेटचं सुवर्णयुग आता पाहायला मिळत आहे। 2024 पासून भारतीय संघ हा महत्त्वाच्या सगळ्याच ट्रॉफी जिंकत आलाय। तर टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्माच्या आई-वडिलांनी या विजयानंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। इतना खुशी का दिन है कि बता नहीं सकता। ये हिंदुस्तान ने आज वर्ल्ड कप जो जीता है, ये दुनिया में अपनी क्रिकेट का डंका बजा दिया है। और जो अभिषेक ने आज इनिंग खेली है वो ऐसा ही खेलता है। भगवान उसको ऐसा ही खेलता रहे और हिंदुस्तान को मैच जिताता रहे। ये बहुत खुशी का दिन है जी। बड़ी खुशी वाली गल है जी कि हमारा वर्ल्ड कप यही रह गया और अभिषेक ने बड़ा अच्छा किया और बड़ा अच्छा लगा, बड़ा एंजॉय किया, बड़ा मज़ा आया और ऐसे ही टीम वर्क काम करती रहे और वर्ल्ड कप हम जीतते रहे हर बार। नाशिकमधील डॉक्टर मनीषा जेजुरकर यांच्या